स्पेस म्हणजे काय, माझ्या क्लासमध्ये मुलगा बिंदासपणे कुठल्याही विषयावर बोलतात. म्हणजे अगदी सांगायचं तर कुठली मुलगी आवडते बोलतात, घरी काय झालं हे बोलतात, अजून सगळं सांगतात. किसिंग असेल किंवा सेक्स असेल किंवा एखादं पॉर्न क्लिप असेल किंवा शिव्या देणं असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मोबाईलच्या क्लिपमध्ये बघल्यानंतर त्यांना ते करावीशी वाटते. हे असं वातावरण किंवा असा क्लास निर्माण केला आहे. क्लासमध्ये आल्यानंतर मुलांना कोणतेही बर्डन नाही वाटलं पाहिजे. शाळा हे त्यांचं हक्काचं ठिकाण वाटलं पाहिजे. कॉलेजचा क्लासरूम त्यांचं हक्काचं ठिकाण वाटलं पाहिजे, ज्यामध्ये ते मनमोकळेपणाने बोलू शकते. तरी गेल्यानंतर प्रत्येक जण मोबाईलवर असतो, पालक पण मोबाईलवर असतात, भावंड मोबाईलवर असतात. संवाद नावाची गोष्ट आता होतच नाहीये. पुरुषभाव आणि लिंगभाव ही मूल्य रुजवणारा अनोखा वर्ग किंवा पत्रांचा अनोखा वर्ग आपण असं त्याला म्हणूया. शिकवणं हे माझं काम नाहीये, त्यांना घडवणं हे माझं खूप महत्वाची जबाबदारी आहे. नमस्कार, मी रेश्मा यूथ कट्टावर तुमचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खडू आणि फळा या पलीकडे जाऊन सृजनशील नागरिक घडवणारे अनेक शिक्षक आपल्यात आहेत. अशाच एका तरुण शिक्षिकेसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. माय क्लासरूम माय स्पेस या संकल्पनेत पुढे जाणाऱ्या, या संकल्पनेला राबवणाऱ्या, एका वेगळ्या विचारधारेला घेऊन मुलांसोबत शिकवणाऱ्या शिक्षिका आज आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम प्रज्वली, तुमचे या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू रेश्मा, थँक्यू यूथ कट्टा आणि सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू. माझा पहिलाच प्रश्न तुला असा असेल की तू शिक्षक व्हावं असं तुला कधी वाटलं? खरं तर शिक्षक व्हावं ही एक प्रकारची प्रोसेस आहे असं मला वाटतं. आणि ती प्रोसेस माझ्यामध्ये डेव्हलप झाली 11वीला असताना. मी ज्युनियर कॉलेजला फर्ग्युसनला होते. फर्ग्युसनला असलेलं ते वातावरण, तिथले असलेले शिक्षक आणि ते ज्या पद्धतीने ते शिकवत होते, मला ते छान वाटलं. कारण माझं शालेय शिक्षण एका छोट्या गावामध्ये झालेलं आहे. तिथलं वातावरण आणि तिथले असलेले शिक्षक, त्यांची शिकवण्याची पद्धत आणि फर्ग्युसनमध्ये आल्यानंतर तिकडची असलेली शिकवण्याची पद्धत ही दोन्ही वेगवेगळी होती. माझ्या असं विचार आलं की ह्याच्यापेक्षा जर आपली स्वतःच्या स्टाईलनी जर आपण मुलांना शिकवलं आणि जास्तीत जास्त पद्धतीने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं, ते एक सामाजिक कार्य होईल. दुसरं म्हणजे मला त्यातनं समाधान मिळेल. आणि दुसरं गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे प्रत्येक दिवस हा माझा चॅलेंज म्हणून जाईल आणि त्यातनंच दिवसाच्या शेवटी मला हॅपीनेस, एक वेगळा आनंद निर्माण होईल. आणि शिक्षक होणं एक प्रकारचं मला वाटतं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये रोज आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. रोज आपण विद्यार्थी असतो, रोज गोष्टींना, आव्हानांना आपण कसं स्वीकारायचं याबद्दलचं आपल्याला एक ट्रिक्स मिळत जातात. त्यामुळे मला ज्युनियर कॉलेजला एक क्लिक मिळाली की आपण पुढे जाऊन शिक्षक जर झालो तर आपल्याला एक सोशल वर्क पण करता येईल आणि आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला देता येऊ शकेल. आणि विद्यार्थी ज्या पद्धतीने व्यक्त होतात तिथून असलेलं ज्ञान हे मलाही शिकता येईल. म्हणजे मी स्टुडंट म्हणून जी फ्रेज आहे, विद्यार्थी म्हणून जी फ्रेज आहे, ती माझ्या लाईफ टाईम कंटिन्यू राहू शकेल. त्यासाठी कोणतं फील्ड, तर टीचिंग हे बेस्ट फील्ड आहे मला वाटलं. कारण मला बंदिस्त जागेमध्ये, बंदिस्त कॉम्प्युटरच्या एका खोलीमध्ये राहून कुठलंही फील्ड निवडायचं नव्हतं. आणि दुसरं म्हणजे मला समाजासाठी काहीतरी करायचं होतं. मग समाजाचे घडवणारे पहिले नागरिक हे विद्यार्थीच असतात आणि त्याचे ते घडवण्याचा पाया शिक्षक मजबूत करत असतात. तर मग आपण शिक्षक झालो तर या सगळ्याची जबाबदारी आपण घेऊ शकतो. यासाठी मी डिसिजन घेतला की आपण शिक्षक म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने पुढे यायला हवं आणि करिअर म्हणून आपण निवडायला हवं. ते करिअर नंतर पॅशन होतंय आणि हळूहळू त्याच्यामध्ये आता मी ग्रोथ करत आहे. मला हे तुझा प्रवास आवडला. पण ज्या दिवशी तू पहिल्यांदा ॲज अ टीचर म्हणून क्लासरूम मध्ये गेलीस तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता? पहिला अनुभव तर माझा खूप फनी होता. जेव्हा मी पहिल्यांदा क्लासरूम मध्ये गेली, BEdला असताना सेकंड इयरला कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू माझं सिलेक्शन झालं होतं एका शाळेमध्ये. तर तिथे मी पहिल्यांदा जॉब केला होता. कॉलेज करता करता मी तिथे जॉब करत होती. पहिल्यांदा क्लासरूममध्ये गेली तर मला पहिले 10-15 मिनटं मी एक टीचर आहे मुलांना सांगावं लागत होतं. कारण त्यांना वाटत होतं की त्यांनी आपल्यातलेच आहे, त्यांना बिलीव्हच होत नव्हतं की टीचर आहेत म्हणून.
त्यामुळे तो अनुभव एक छान अनुभव होता आणि तोच अनुभव मला पुढे एक पॉझिटिव्ह वाईब पण देऊन गेला, की नाही आपण एक होऊन पण शिकवता येऊ शकते. आणि पहिल्यांदा त्यांना सांगावं, कन्व्हिन्स करायलाच मला 10-15 मिनिटं इतकी गेली, की पण मला एक नंतर ट्रिक कळाली. आपल्याकडे जे नॉलेज आहे त्या दृष्टीने आपण टाकू शकतो, की येस मी शिक्षक आहे आणि तुम्हाला तेवढं कंट्रोलला आणणं आणि तेवढं गरजेचं आहे. हा अनुभव पहिला होता. कारण सुरुवातीचे काही दिवस तर मला कंट्रोल होतच नव्हती मुलं, कारण त्यांना वाटायचं की आपल्या वयाचेच आहे ते कोणतरी आणि आपल्याला सांगत आहेत. मग नंतर हळूहळू ते मला जमायला लागलं. जसं एज्युकेशन पुढे गेलं, अनुभव येत गेले, त्यानुसार समजायला लागलं. येस, जसं तू म्हणाले की शिक्षक म्हणून एक तुला ट्रिक कळाली. तर आता वेगवेगळे स्तर असतात मुलांचे पण, प्रत्येकाची क्षमता जी असते ती वेगवेगळी असते, बरोबर. तर त्या क्षमतेनुसार सगळ्या मुलांना वर्गातून पासआउट करणं, तुला स्कूलचा असेल किंवा कॉलेजचा असेल तर 100% निकाल आहे, बरोबर. तर मुलांना पासआउट करणं आणि सगळ्यांना त्या वेळेने प्रोसेस करून घेणं, याच्यासाठी तुला काय काय चॅलेंजेस आले, आणि असं पण आहे की त्या मुलांना पुढे घेऊन जाताना तुला एक्झॅक्टली या मुलाचं या पातळीवर कमी आहे किंवा क्षमता पातळी कमी आहे, याच्यासाठी तू कशा पद्धतीने टॅकल करतेस? पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे जो विषय आहे, मी जो विषय घेते तो मराठी हा विषय आहे. मी ज्या ठिकाणी आता काम करत आहे, जॉब करत आहे, त्या ठिकाणी मायग्रेट झालेली मुलं सगळी येत आहेत. म्हणजे राजस्थान, उत्तर प्रदेश, म्हणजे गुजराती क्राऊड असं म्हणतात, किंवा ज्यांचं मारवाडी जो क्राऊड आहे तिथली मुलं जास्त माझ्याकडे आहेत. मुळात मराठी भाषा त्यांच्यासाठी पूर्णतः अननोन असते. तरी पण आपलं टार्गेट असतं की त्यांनी पास व्हायला पाहिजे. पास याच्यासाठी व्हायला पाहिजे, मार्कशीटसाठी पास व्हायला नको, की माझा निकाल 100% यायला पाहिजे म्हणून अजिबात नको. जर त्यांना कॉन्फिडन्स आला की आपण पास होतोय तर ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकू शकतील. जर ते शिक्षणाच्या प्रवाहापासून ते तुटले तर त्यांना वाईट व्यसन लागू शकतं, त्यांचं शिक्षण थांबू शकतं किंवा त्यांच्या फ्युचरवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे माझं एक असतं सुरुवातीला की आपण हसत खेळत शिकूया. मी असं म्हणजे वातावरण तयार करते की प्रत्येक मुलगा आवडीने क्लासमध्ये आला पाहिजे, त्याला शिकावंसं वाटलं पाहिजे. भले एक सगळ्या लेवलचे असतात का, तर अजिबात नाही. काही जणांना वाचताही येत नसतं, काही जणांना लिहिताही येत नसतं, काही जणांचं असं असतं ते खूपच हुशार असतात. पण मग प्रत्येकासाठीच्या गोष्टी या वेगळ्या आहेत. शिकवताना कॉमन शिकवलं जातं, पण शिकवल्यानंतर जी प्रोसेस असते ती ग्रुप वाईज मी करत असते. म्हणजे असे काही ग्रुप करते की काहींना वाचता येत नाही त्यांचा वेगळा ग्रुप, लिहिता येत नाही त्यांचा ग्रुप, हुशार मुलांचा वेगळा ग्रुप. म्हणजे हुशार इन द सेन्स की ज्यांना या दोन्ही गोष्टी येतात, लिहिता येतात, वाचता येतात, ॲनालिसिस करता येतात आणि मार्क्स पण चांगले मिळत आहेत. कारण प्रत्येकाला देण्याची जी गोष्ट आहे ती वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी करायला पाहिजे. एक साथ करून चालणारच नाही मला. मग असे 3-4 ग्रुप केल्यानंतर त्यांना त्या पद्धतीने वेगळं मी गाईड करते, लेक्चर झाल्यावर किंवा बिटवीन 2 लेक्चर्स किंवा एक्स्ट्रा लेक्चर घेऊन. याच्यामुळे काय होतं की मुलांनाही कळतं की येस आपल्याला हे थोडं कमी आहे, यावर एक काहीतरी मात केली आपण किंवा आपल्याला जर सॉल्व्ह केलं तर आपण देखील मार्क्स मिळवू शकतो. आणि आत्ताच्या गोष्टीमध्ये पास होणं हे काही मोठं काही जे चॅलेंज आहे असं मी म्हणणार नाही, पण ज्या पद्धतीने आपण शिकवतो मुलांना समजणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. जेवढं मुलगा समजेल तेवढं त्या आवडेन तो अभ्यास करत जाईल. म्हणजे आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी जसं म्हणते ज्यापासून मला शिक्षक म्हणून प्रवास झाला, 10वी असेल किंवा 12वी असेल, आतापर्यंत एकही मुलगा माझा नापास झालेला नाहीये. म्हणजे 2 वर्षापूर्वीचा असा रिझल्ट आहे माझा की एक मुलगा आहे तो सगळ्या विषयात नापास झाला पण मराठीमध्ये पास झाला, असं आहे तो. त्याच्यामुळे प्रत्येक मुलावर मी काम करते, मुलाचा केस स्टडी करते, त्याला काय गरज आहे त्या पद्धतीने त्याला पुरवलं जातं. आणि त्याला गरज फक्त पुरवली जाते का, तर अजिबात नाही. तो कशा पद्धतीने त्याच्या स्टेपावर पुढे पुढे करतोय त्यानुसार मी त्याचा अभ्यास घेत असते. एफर्ट्स घालावे लागतात, पण मला माहिती असतं त्याचा रिझल्ट हा चांगला येणार आहे. कसं होतं, एक सगळ्यांना एका मापामध्ये आपण काउंट करून चालणार नाही. म्हणजे एकदा शिकवलं झालं, स्वाध्याय सोडून आणा असं करून आत्ताच्या क्षणाला अजिबात चालत नाही. त्यामुळे कोणाला किती येतं ही ॲनालिसिस करणं ही पहिली स्टेप असते माझी. दुसरी स्टेप, त्यांना कोणती खरी गरज आहे. म्हणजे त्यांना वाचण्यानंतर त्यांना कळतंय का, लिखाणामध्ये काही गरज आहे का, लिखाण कशा पद्धतीने करतायत,
किंवा त्यांना काही काही जण असे असतात, आपण जे सांगतोय ते त्यांना लिहिता येत नाही, बरोबर. पण त्यांना बघून लिहिता येतं. मग त्यांना ते सांगितलं जातं की तुम्ही कशा पद्धतीने कम्पॅरिझनचे पॅसेज असतात, म्हणजे आता उतार्यावरचे प्रश्न असतात, कशा पद्धतीने बघून सोडवा. म्हणजे सारखे सारखे शब्द असतील, कसे अनालिसिस करायचे, स्वतःचं मत कसं मांडायचं, हे कॉन्फिडन्स एक दिला ना की मुलं पुढे पुढे होत जातात. फक्त सुरुवातीला असं असतं की त्यांना घडवणं खूप गरजेचं असतं. हे घडवण्याच्या पातळीमध्ये काही दिवस जातो, आपले एफर्ट्स पडतात, पण मुलं करतात आवडीने आणि त्यातनं मग रिझल्ट हा चांगला येतो, ते म्हणजे 100% निकाल येत जातो. येस. आता जसं सांगितलं की तुझ्याकडे वेगवेगळ्या कल्चरची किंवा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची मुलं आहेत, बरोबर. तर त्यांची भाषाशैली पण किंवा बोलण्याचे टोन पण वेगळे असेल, आणि तू मराठी विषय शिकवताना तुला त्याच्यातले काही गमती वगैरे मिळाल्या का, किंवा काही वेगळे अनुभव असेल तर ते ऐकायला मला आवडेल. म्हणजे माझ्या इथे जी मुलं आहेत त्यांना सुरुवातीला जो माझा अनुभव आलेला, मी जेव्हा शिकवायला सुरुवात केलं, त्यांना सलग 5 ओळी पण बोलता येत नाही मराठीमध्ये. त्यामुळे मी वेगवेगळ्या मग ऍक्टिव्हिटी घ्यायला लागली. म्हणजे कोण असायचं, एखादा स्टोरी टेलर असायचा, कोणाला मी कधीतरी जर्नलिस्ट बनवायची, कोणाला कधीतरी सांगायची तू बाबा एखादं कॅरेक्टर आहे आणि ते जे कॅरेक्टर किंवा पात्र जे काही असेल मराठीमध्ये बोलायला सांगायचे. मग त्यांना मी डायरी लिहायची सवय केली. मग शाळेमध्ये जे प्रत्येक जण आहे त्यांची स्वतःची डायरी आहे. मग त्याच्यामुळे मग किंवा कॉलेजमधले जे आहेत, चांगल्या कुठल्या वाईट कुठल्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्यामुळे काय झालं, त्यांना भाषा ही आवडू लागली. पहिले स्टेप मी त्यांना बोलायला फोर्स केला का मराठी भाषा किंवा करते का, तर अजिबात नाही. कारण त्यांची ती मदर टंग नाहीये, त्यांची सेकंड लँग्वेज आहे, राईट. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये शिकणं एक गरज आहे, ती माहिती आहे मला. पण त्यांना माझी भाषा शिकवायची आहे, मराठी भाषा दुसरी भाषा त्यांना शिकवायची आहे, तर मला सुरुवातीला आवड निर्माण करणं गरजेचं आहे. मग ती आवड निर्माण केल्यानंतर मग ते बोलण्याचा प्रयत्न करतात. मग जो मारवाडी जो क्राऊड आहे, म्हणजे सॉरी मी स्पेसिफिक मेन्शन केलं, त्यांचा टोन हा वेगळा असतो, पण त्यांना मी बोलू देते, जेणेकरून त्यांचा एक आत्मविश्वास वाढतो की नाही आपल्याला जमतंय. मग काहीदा असं होतं की ते जे स्टोरी बोलत असतात ते मी रेकॉर्ड करायचे, मग त्यांना म्हणायचे कसं वाटतं ऐकायला, मग स्वतः मग त्यांचं इम्प्रुव्हमेंट होऊन जायचं. गुजराती मुलांचा टोन हा थोडा वेगळा असायचा. मुलांना पहिल्यांदा त्यांना बोलायला आवडतंय का हे बघितलं जायचं. मग एकदा आवड निर्माण झाल्यानंतर मुलं बोलत जातात. आपल्याला टोन आणि जे काही लहेजा भाषेत त्याच्या पलीकडे जाऊन आवडीने भाषा बोलणं हे महत्वाचं मला वाटतं. त्यांना कितपत आवडतंय, रिअलाइज कितपत होतंय, किंवा त्यांना रिकॉल होत आहेत का शब्द ते बोलण्यासाठी, किंवा अडथळे निर्माण होत आहेत का ते बोलण्यासाठी, हे पहिलं ते जे असतं ते मी क्लिअर करून घेतलं किंवा घेते ते. आणि त्यानंतर मुलं बोलतात, कसे का बोलण्या मराठी बोलतात ना, हे खूप आहे माझ्यासाठी. ह्याच्याही पलीकडे जाऊन जी मुलं येतात ती स्लम एरियातली आहेत किंवा एक पुअर लोअर कास्ट जे कॅटेगरीमधली आहेत असं आपण म्हणूया, माझ्याकडे आहेत ती मुलं. त्याच्यामुळे त्यांचे जे शब्द असतात ते म्हणजे आपण प्रमाण भाषेतले किंवा असं नाही, त्याच्या बोली भाषेतले शब्द असतात. ओले बोलतात ते, ओले नाही म्हणत ते, किंवा ळ बोलत नाही स्पष्ट, प म्हणत नाही, फ म्हणत नाही ते. मग मी त्याला फोर्स नाही करत, कारण त्यांनी लहानपणापासून ते शब्द ते बघत आलेले आहेत, जे शब्द त्यांनी बोललेले आहेत. आपण आत्ता या क्षणाला त्यांना बंबार्डिंग करणं आणि त्यांना बदलणं हे नाहीये. त्यांना जे आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पुढे जाता येईल हे माझं आहे. म्हणजे मी हे काढून टाकलेलं आहे माझ्या शिकवण्याच्या मध्ये, शुद्ध अशुद्ध नाही. भाषेचा लहेजा तुमचं काही असेल, प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. आपण इंग्लिश तसं बोलतोच की, त्यामुळे त्यांना कसंही बोलू दे, माझं एवढं असतं तुम्ही बोला पण मराठीत बोला. कारण मी जेव्हा शिकवते तेव्हा किंवा हिंदी आणि इंग्लिश शब्दही वापरते, जेणेकरून त्यांना ते समजेल पटकन ती गोष्ट, किंवा त्यांच्या भाषेतले काही असेल तर ती उदाहरण दिली जाते. कधी कधी मी ग्रामीण भाषा बोलते, जेणेकरून त्यांना हे कळेल ती गोष्ट. त्यामुळे मुलांची भाषा शिक्षकाला समजणं पहिले गरजेचं आहे. मग शिक्षकांची भाषा मुलगा लगेच म्हणजे काय म्हणतात ना, पकड घेतो त्या भाषेवर, कारण तो तशी भाषा ऐकत असतो. त्यामुळे मी त्यांना अजिबात फोर्स करत नाही की तुम्ही तुमची भाषा सोडा, मूळ जी बोलताय ती, आणि ही भाषा पकडा, अजिबात नाही. जसं बोलताय तसं एन्जॉय करू दे आणि रिस्पेक्ट करायला ठेवते प्रत्येकाला. म्हणजे कोणी असं वेगळ्या काही टोनमध्ये बोलला तर मग आमच्या इथे की कोणी हसत नाही, काही नाही, कारण
त्याच्यात तो तशा पद्धतीने त्याची वाढ झालेली आहे ना, आणि त्यामुळे तो त्याच्या एरियाची भाषा घेत असतो. आणि एरियाची भाषा रिस्पेक्ट करणं आपलं कामच आहे, कारण मराठीमध्ये इतके बोली भाषा आहेत, त्यामुळे इथपासून ते सुरुवात होते. असं जसं आता भाषेचा विषय निघालाच आहे, तर असं मला एक प्रश्न पडला की पालकांचा जो कल आहे हा सध्या इंग्लिश मीडियम किंवा इंग्रजी माध्यमांकडे आहे, तर मराठी माध्यमांमध्ये शिकवताना मुलांना मराठी माध्यमांमध्ये शिकवावं याबद्दल तुला काय वाटतं? नाही, ह्याच्याबद्दल थोडं माझं दोमत आहे. इंग्लिशमध्ये शिकवावं, मराठीत शिकवावं हे प्रत्येक पालकाचं मत असलं पाहिजे किंवा त्या मुलाचं मत असलं पाहिजे. कारण आत्ताच्या या कंडिशनला कितीतरी सरकारी शाळा म्हणजे जे कन्वर्ट झाल्या ते इंग्लिश मिडियम स्कूल आहेत, म्हणजे पब्लिक स्कूल वगैरे इंग्लिश मिडियमचे असतात. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत तुम्ही मराठी मिडियममध्येच टाका, इंग्लिशमध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन तुमचा मुलगा कसं शिकतो हे महत्वाचं आहे. म्हणजे भाषा कुठलीही असेल, म्हणजे तुमची माझं सिम्पल थॉट आहे, तुमची ऐपत असेल तर तुम्ही इंग्लिश मिडियमला टाका. जर तुमची परिस्थिती नाही आहे तर तुम्ही मराठी मीडियमसाठी घेऊ शकता. तिथे छान शिकवलं जातं आणि चांगले शिक्षक आहेत तिथे, त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. खूपदा असं दिसतं, म्हणजे गावाकडे ही क्रेज आलेली आहे की इकॉनॉमिकली ज्यांची कंडिशन नसते तरी पण ते काही पण असे घसरतात आणि इंग्लिश मिडियमला टाकतात. पण मग डिपेंड आहे, तुम्हाला जर इंग्लिश मिडियमला जर टाकायचे तर स्टेट गव्हर्नमेंटच्या अशा काही शाळा आहेत जिथे कमी फी आहे पण ते इंग्लिश मिडियम आहे. त्याच्यामुळे डिपेंड आहे, ते पर्सनली प्रत्येकावर डिपेंड, पर्सन टू पर्सन. तुम्ही इंग्लिश मिडियमला टाकायचं, मराठी मिडियमला टाकायचं. कारण मी ते शिक्षक नाही सांगू शकत की तुम्ही कुठल्या मिडियमला टाकायचं, कारण माध्यम ठरवणं म्हणजे शिकण्याचं माध्यम ठरवणं हे टोटली म्हणजे मुलांवर आणि पालकांवर डिपेंड आहे की आपला मुलगा कुठल्या माध्यमामध्ये शिकायला पाहिजे. आणि आता कल म्हणायला गेलेस तो जास्तीत जास्त इंग्लिश मिडियम मध्ये आहे, कारण त्यांना वाटतंय की आपली मराठी माध्यमामध्ये जी मुलं शिकतात ती पुढे प्रोग्रेस होत नाहीत. असं काही नाही. मी मराठी माध्यमामध्ये शिकलेली आहे स्वतः. कितीतरी मराठी माध्यमाची मुले चांगल्या ऑफिसरच्या पोस्टवर आहेत, चांगल्या एका वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे. मीडियमच्या पलीकडे जाऊया आपण, म्हणजे मीडियम हे धरून नको चालायला, मग त्याला पॉलिटिकल अंग लागतो थोडासा. त्याच्यामुळे जे वाटतं त्या त्यांना मुलांना करता यावं. जर त्या क्षणाला मुलाला वाटलं की प्रायमरी सेक्शनला की नाही आपल्याला जमत आहे इंग्लिश मिडियम, तर गप्प मराठी मिडियममध्ये टाकावं. असं नाही कर, पण मराठी मिडियम असो इंग्लिश मिडियम असो, शाळा कशी आहे, शाळेतले शिक्षक कसे शिकवतात आहे त्या शाळेमध्ये, किंवा त्या शाळेमधलं तसं मुलांसाठी जो ॲटमॉस्फिअर आहे का, या 3 गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि मुलाला ती शाळा आवडते का, मुलगा शाळेत जाणं ही गरज आहे किंवा कॉलेजला जाणं ही गरज आहे. त्यामुळे मीडियमच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणं आता थोडी गरज आहे. कारण हे जुनं झालेलं आहे की मराठी मीडियम इंग्लिश मीडियम नाही, असं करून नाहीच चालणार आपल्याला. की कारण शहरांमध्ये ऑप्शन नसतो खूपदा, कारण खूप सारे असे छोटे छोटे उपनगरातील शाळाच नाहीत मराठी मीडियमच्या. मग ते शिक्षक काय करणार, म्हणजे शिक्षक पण काय करणार आणि पालक काय करणार, त्यांना ऑप्शनही नसतो. त्याच्यामुळे मुलाला कुठल्या शाळेत जायला आवडते हे पहिलं बघणं गरजेचं आहे, मग ते मीडियम आपण चूज करू शकतो. आता असंही आहे की स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत आपल्याला मुलाला उतरवायचं नाही, त्याच्यासाठी आपल्याला त्याला विचारलंच जात नाही की त्याला कोणत्या मीडियमला शिकवायचं किंवा तो ग्राफ करेल की नाही याची क्षमता सुद्धा पालकांना कळत नाही. बरोबर. आता जर सिनियर KG ला असेल, नर्सरीला असेल, तर त्या मुलाला काही कळणार की पुढे मला काय शिकायचं आहे. बरोबर. तर त्यामुळे ना पालकांचं असं होतं की इंग्लिश मिडियमला टाकू म्हणजे स्पर्धेत तोही पुढे असणार, या अँगलने सुद्धा विचार केला जातात. मग तेव्हा तुला काय वाटतं की काय विचार करावा नाही, पालकांना मी एक पहिलं सांगेन, तुम्हाला काय येतं हे बघावं. कारण तुम्हाला जर इंग्लिशची भाषा फक्त बोलण्यापुरती किंवा ॲनालिसिस होतंय तुमचं वाचून तेवढं होत असेल तर तुम्ही मराठी मीडियमला टाकणं गरजेचं आहे. मुलगा काय लिहितो रोज किंवा मुलांनी शाळेमध्ये काय शिकलाय हे त्यांनी तुमच्यासोबत जेव्हा शेअर केलं ना, तुम्हाला समजलं तर पाहिजे. जेव्हा तो शेअर करतो तेव्हा तो मराठीत करतो ना, तो थोडीच इंग्लिशमध्ये करतो. तोच जेव्हा बोल त्यामुळे पालकांनाही कळायला पाहिजे, जेव्हा अभ्यास घेणं असतं प्रायमरी लेवल तर घ्यावाच लागतो अभ्यास, तेव्हा पालकांना कळायला हवंय की आपल्याला त्याचा अभ्यास जो करतोय तो काय अभ्यासक्रम आहे हे आपल्याला समजण्याजोगा आहे का, तो काय करणार आहे, आपलं एखादं मूल काय करतंय हे किमान पालकाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण खूपदा असं होतं की मुलगा काय करतोय माहितीच नसतं, फक्त तो शाळेत जातो एवढंच माहिती असतं. त्याच्यामुळे थोडंसं पालकाने चिकित्सक बनणं
आणि दुसरी गोष्ट असेल की स्वतः आपलं अनालिसिस करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट गुगल करून नाही होत आहे. प्रत्येक गोष्ट आता मेटा प्रोव्हाइड करतोय तुम्हाला असं नाही आहे. मुलाला तुम्ही स्वतः बाजूनं घेऊन ते सांगणं गरजेचं आहे. कारण ॲक्टिव्हिटी बेस्ड जरी असेल तरी खूपदा असं होतं इंग्लिश मिडियमच्या ज्या म्हणजे मी स्टेट बोर्डचं नाही म्हणते, CBSE किंवा दुसऱ्या कोणत्याही बोर्डचे असेल, जे प्रोजेक्ट्स असतात ते पालक करतात. असं नाही झालं पाहिजे. जेव्हा करता प्रोजेक्ट असेल, अभ्यास असेल, तुमचा मिळून झाला पाहिजे. जे काही आहे तुमचं ते होमवर्क नावाची जी गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही मुलाला शाळेत टाकण्याआधी स्वतःची परीक्षा करणं पालकांनी खूप गरजेचं आहे की आपल्याला काय जमणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कितपत इकॉनॉमिकली जमणार आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपला मुलगा करू शकतो का, हे आई वडिलांशिवाय कोणालाही माहिती नसतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलगा हे खेळणं नाही आहे की ट्रायल अँड एरर करण्यासाठीचं. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत संवाद साधू शकता का त्या मीडियममध्ये. त्या 3 गोष्टीच्या मीटरमध्ये जर आपलं मुलगं बसत असेल तर त्यानुसार शाळा निवडणं गरजेचं आहे. त्यामुळे हिंदी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश, मराठी ह्या कोणत्याही मीडियममध्ये मुलगा शिकत असला तरीही पालकांनी सजग होणं आणि तेवढ्या दृष्टीने मुलगा काय करतोय, मुलगी काय करते आपल्या म्हणजे शाळेमध्ये, हे बघणं खूप गरज वाटत आहे मला. आणि त्या पद्धतीने विचार करावा असं. येस, हे खूप महत्त्वाचे मुद्दे तू आम्हाला सांगितले. पुढचा प्रश्न तुझ्याच क्लासरूमकडे वळूया. तुझ्या क्लासरूममध्ये आता तू एक संकल्पना जी राबवतेस, माय क्लासरूम माय स्पेस, ही संकल्पना काय आहे हे ऐकायला मला आवडेल. माय क्लासरूम माय स्पेस म्हणजे आतापर्यंत शाळेमध्ये शिक्षक जेव्हा शिकवतात आणि विद्यार्थी जेव्हा शिकत असतो तेव्हा असं असतं की फक्त प्रश्न उत्तरापुरतच मुलं बोलत असतात, त्याच्या पुढे मुलं बोलतच नाही. मग आपण म्हणतो की स्पेस पाहिजे. स्पेस नावाची टर्म आपल्याकडे जी आत्ता आली आहे 90sच्या ह्याच्यामध्ये किंवा त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये जास्त वाढलेली आहे. तर मग जी मुलं येतात माझ्याकडे, जी मुलं आहेत ज्या कम्युनिटीमधली, तर त्यांना घरी पालकांसोबत गप्पा मारायला पालक घरातच नसतात. कारण ते दिवसभर बिचारे काम करत असतात आणि रात्री जेव्हा ते परत येतात तेव्हा मुलगा झोपलेला असतो. मग मुलं कुठे शेअर करणार? जास्तीत जास्त मग कुठे असतं त्यांचं मूल? तर ते माझ्या क्लासमध्ये असतं, माझ्या कॉलेजमध्ये असतं, माझ्या स्कूलमध्ये असतं. मग मी अशी एक स्पेस निर्माण केली त्यांच्यासाठी. स्पेस म्हणजे काय, माझ्या क्लासमध्ये मुलगा बिंदासपणे कुठल्याही विषयावर बोलतात. म्हणजे अगदी सांगायचं तर कुठली मुलगी आवडते बोलतात, घरी काय झालं हे बोलतात, अजून सगळं सांगतात. टीचर ह्याच्या नावाने चिडवतो, तो त्याच्या नावाने चिडवतो, हे बोलतात. स्वतःच्या प्रॉब्लेम सांगतात, फॅमिली प्रॉब्लेम जे असतात ते, अभ्यासामधल्या अडचणी सांगतात किंवा पर्सनल त्यांच्या ग्रोथमध्ये. तर मुली खूप गोष्टी शेअर करतात, पिरियड्समध्ये होणारे प्रॉब्लेम मुलंही शेअर करतात की आवाज आमचा फुटतो तेव्हा आम्हाला काय वाटतंय किंवा आमच्यामध्ये काय काय बदल होत आहेत, आजूबाजूला सोसायटीमध्ये जे काय घडतं त्याच्याविषयी आम्ही चर्चा करतो. मी असं वातावरण किंवा असा क्लास निर्माण केला आहे. क्लासमध्ये आल्यानंतर मुलांना कोणतेही बर्डन नाही वाटलं पाहिजे. ते त्यांच्या मनसोक्त ते गप्पा मारू शकतील, त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते व्यक्त होऊ शकतील. त्यांचं क्लासरूम हे त्यांची स्वतःची स्पेस वाटली पाहिजे. शाळा हे त्यांचं हक्काचं ठिकाण वाटलं पाहिजे. कॉलेजचा क्लासरूम त्यांचं हक्काचं ठिकाण वाटलं पाहिजे, ज्यामध्ये ते मनमोकळेपणाने बोलू शकतील. कारण आत्ताच्या घराच्या सिस्टीममध्ये असं वातावरण आहे की घरी गेल्यानंतर प्रत्येकजण मोबाईलवर असतो, पालक पण मोबाईलवर असतात, भावंड मोबाईलवर असतात. संवाद नावाची गोष्ट आत्ता होतच नाहीये. मग जास्तीत जास्त मुलं बोलतील तेवढं त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे मला कळेल, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोपं जाईल आणि त्यांना एक बोलण्यासाठी हक्काची जागा त्यांना निर्माण होईल. कारण आत्ताच्या काळामध्ये हक्काची जागा निर्माण होणं, रडावं असं वाटलं तर रडावं वाटतं त्यांना, लगेच ते मनमोकळेपणे रडतात, असं वाटतं तर आपण मस्तपैकी हसतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो, जेणेकरून त्यांना एक सुरक्षित आहे आणि आपण इथे मांडू शकतो बाबा, हे एक त्यामागची संकल्पना आहे. कारण ही स्पेस मेंटेन करणं ही माझी जबाबदारी आहे ॲज अ शिक्षक म्हणून. कारण जेव्हा मी फक्त शिकवणं हे माझं काम नाही आहे, त्यांना घडवणं हे माझं खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. मी जर शिक्षक म्हणून स्वतःला बोलू घेते तर हे मागची कल्पना आहे याची.
शिक्षक म्हणून जेव्हा मी तुझ्याकडे बघते तेव्हा छडी लागे चमचम ही कल्पनाच माझी दूर गेली आणि ऐकताना मलाच खरं भारी वाटलं. एखाद दिवशी नक्कीच तुझ्या वर्गात मी येईल. पुढचा माझा प्रश्न आहे, तू जे रिसर्च करते पुरुषभान आणि लिंगभाव हे करण्यामागचं काय कारण आहे, म्हणजे का तुला याच्यावर काम करावंसं वाटलं असं मला ऐकायला आवडेल, की त्यामागची तुझी भूमिका काय आहे? भूमिका हीच आहे. मला शरद पवार इन्स्पायर फेलोशिप मिळाली आत्ताच्या वर्षासाठीची. शिक्षण क्षेत्रातली ही फेलोशिप आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही फेलोशिप देतं. त्याच्या अंडर मी एक पायलट स्टडी करत आहे. पुरुषभान आणि लिंगभाव ही मूल्य रुजवणारा अनोखा वर्ग किंवा पत्रांचा अनोखा वर्ग आपण असं त्याला म्हणूया. त्याच्या मागचं हेच आहे, माझ्याकडे असणारे मुलं ही वयात आलेली मुलं आहेत सगळे. म्हणजे त्यांचं नुकतंच त्यांच्यामधले असलेले जे काही शारीरिक मानसिक जे काही चेंजेस आहेत ते व्हायला लागलेले आहेत. मग त्यांच्याविषयी त्यांना कुठे बघतात ते मोबाईलवर बघतात. ते मुलांना ती गोष्ट म्हणजे किसिंग असेल किंवा सेक्स असेल किंवा एखादं पॉर्न क्लिप असेल किंवा शिव्या देणं असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मोबाईलच्या क्लिपमध्ये बघल्यानंतर त्यांना ते करावीशी वाटते, अट्रॅक्ट होतात ते. आणि या जी एज पिरियडमधली जी मुलं आहेत माझ्याकडे, त्या एज पिरियडमध्ये जर मुलांना जेंडर अवेअरनेसचं आपण लेक्चर सांगितलं किंवा त्याबद्दलच्या ॲक्टिव्हिटीज जर घेतल्या किंवा त्यांना माणसाला कसं बघावं, एखादा एक माणूस म्हणून कसं समजून घ्यावं. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण माणुसकी महत्वाची आहे, पण शिकवणं गरजेचं आहे की माणूस म्हणजे काय. पुरुषांनी स्त्रीबद्दलचं कशा पद्धतीने बघणं गरजेचं आहे, कोणत्या अँगल कसा असला पाहिजे किंवा आयचं वरसा ही गोष्ट असेल. त्यामुळे माणूस घडवण्याची जी प्रोसेस असते ती या स्टेजपासून खरीच सुरू होत असते. बरोबर. मग त्याच्यामुळे त्यांना ही गोष्ट मी समजून सांगते आणि त्याबद्दलच हा माझा एक रिसर्च प्रोजेक्ट आहे, पायलट स्टडी आपण त्याला म्हणूया. त्याच्यामध्ये मी त्यांच्यासोबत प्रेमाविषयी बोलते, मैत्री, आकर्षण, सेक्स एज्युकेशन, कामाबद्दलच्या असलेल्या इक्वॅलिटीबद्दल आम्ही आता चर्चा केली होती. म्हणजे एक्झाम्पल मी सांगते की पुरुष घरी काय काम करतात याच्यावर मी जर अनालिसिस केलं आणि त्याच्यावर 1 महिना मुलांना मी ऑब्झर्वेशन करायला सांगितलं होतं, तेव्हा खूप साऱ्या मुलांनी असं लिहिलेलं होतं की पप्पा मोबाईलवर असतात, पप्पाने फक्त ग्लास उचलून ठेवला आहे किंवा पप्पानी फक्त घरी येऊन फक्त पेपर वाचत बसलेले आहेत. हे मुलं बघतायत, बरोबर आहे. त्यांना सांगून सांगायला पाहिजे, ते करतात म्हणून तुम्ही पुढे तेच करणं गरजेचं आहे का? तर नाही. बदल हा तुमच्यापासून झाला पाहिजे. मग प्रत्येक महिन्याला मी एक टॉपिक घेते जो जेंडर अवेअरनेसवर रिलेट असेल. कारण आत्ताच्या याला आपण म्हणतो की मुलींना डिफेन्स स्टडी शिकवायला पाहिजे, पण नाही. मुलांना जर म्हणजे पुरुष म्हणून जर आपण एक घडवलं, एज्युकेट केलं त्या पद्धतीने, तर अशा गोष्टी होणारच नाही ना, ज्या अवेअरनेस ज्या घडतात आजूबाजूला ते. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर लिंगभाव आणि लैंगिक शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला तरी मत ही गोष्ट करिक्युलममध्ये यायला पाहिजे, अभ्यासक्रमामध्ये यायला पाहिजे. त्यासाठी माझी बेबी स्टेप आहे असं म्हणायला हरकत नाही की आठवड्यातला 1 तास म्हणजे शुक्रवारचा मी 1 तास मुलांसोबत अशा ॲक्टिव्हिटी घेते ज्या जेंडरच्या रिलेटेड आहेत. आम्ही फक्त ॲक्टिव्हिटी प्रोजेक्ट बद्दल बोलतो का, तर नाही. मुलांकडनं ती गोष्ट करून घेतली का ते का फक्त ते नाही, तर मुलांचं त्याबद्दलचं वाचन पण घेतलं जातं. म्हणजे जेंडर अवेअरनेसवरची वेगवेगळी पुस्तकं आहेत. कमला वसनेंचं पुस्तक असेल किंवा सीमांत बुवांचं पुस्तक असेल किंवा महेंद्र नाईक यांचं पुस्तक असेल, जे काही जेंडरवर जे काही पुस्तकं आहेत त्याच्याविषयी आम्ही वाचतो, पण जेणेकरून थेरॉटिकली कॉन्सेप्ट काय आहे हे त्यांना समजणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही प्रॅक्टिकली पण बोलतो आणि थेरॉटिकली बोलतो आणि ह्याच्याही पलीकडचे जाऊन मुलांकडनं ऍक्टिव्हिटी करून घेतली जाते. इनडायरेक्टली त्यांना अवेअरनेस निर्माण होतो आणि मग असं ते आहे प्रोजेक्ट की जेणेकरून 1 तास त्यांच्यासाठी असला पाहिजे आणि त्यातनं ते शिकतील. म्हणजे पुस्तकाबाहेर त्यांना ही गोष्ट जर झाली तर ते ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये एक होईल की आपण काय करायला हवं आणि काय करायला नको. या 2 गोष्टी त्यांना हे करा ते करा मी असं काहीच म्हणत नाही. हे असं आहे, तुम्हाला काय वाटतं, काय करणं चुकीचं काय बरोबर आहे, त्यांच्यावर मी ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या.
जसं तुला सांगताना आपण सांगितलं की मुलांना तू डायरी लिहायला लावली आहेस, पत्र लिहायला लावली आहेस, बरोबर. तर पत्राचा पण तुझा एक प्रोजेक्ट आहे जे पत्र लेखनवर तू काम करतेस, त्याबद्दल तू सांग. भावना एक्सप्लोर करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. जसं तू मुलांना वर्गात स्पेस दिलाय, तशाच भावना लोकांनी पण व्यक्त करायला हव्यात आणि याच्यावर तू पण काम करतेस, रिसर्च करतेस. त्याबद्दल पत्रात्मक जो काही अभ्यास आहे तो माझा ऍक्च्युअली PhDचा विषय आहे. त्या PhDच्या तो लिटरेचरचाच अभ्यास आहे. हे विषय घेण्यामागचं माझं एक महत्त्वाचं होतं की आपण आता सगळे मेसेजवर बोलतोय. मेसेजवर हा स्पेस कमी असतो. याच्यामध्ये आपण फक्त जे ब्ल्यू टिकमध्ये ऐकलं जातो किंवा रेड कधी करेल म्हणजे त्यातला संयम सुटत जातो आहे. पत्र ही अशी गोष्ट आहे, जरी आपण म्हणतो की काळाच्या ओघामध्ये ती लोप होत चालली आहे, पण लोप करणारे आपण सगळेजण आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त जेव्हा आपण पत्र लिहितो तेव्हा आपण एका ठिकाणी बसतो आणि एका व्यक्तीबद्दल त्यांच्या असलेल्या समजून घेण्याच्या प्रक्रियेबद्दल किंवा त्या व्यक्तीचा आपण जास्त विचार करतो आणि त्याबद्दल लिहित असतो. त्यामुळे दुसऱ्याला आपण किती समजून घेत असतो त्याची जी पहिली स्टेप असते ही पत्र स्टेप आहे. त्यामुळे पत्र ही जास्तीत जास्त लोकांनी लिहिली पाहिजे, कारण हे संवादाचं एक चांगलं माध्यम आहे. पत्र आत्ताच्या ह्याच्यामध्ये स्वरूप बदलू शकतं. तुम्ही प्रत्येक वेळेला मी असं म्हणत नाही की तुम्ही स्पीड म्हणजे पोस्टानेच पाठवा, स्पीड पोस्टचा वापर करा, नाही. तुम्ही ईमेलद्वारे पण पत्र पाठवू शकता. ह्याच्या मागचं एवढंच आहे की संवाद हा झाला पाहिजे आणि तो हेल्दी कम्युनिकेशन जे आहे हे झालं पाहिजे. त्याच्यामुळे माझं आहे की किमान मी असं नाही म्हणत की तुम्ही वर्षभर पत्रच लिहा. वर्षातनं किमान 3-4 वेळा जरी पत्र लिहिलं तर ते आपल्याकडे कायम स्वरूप, म्हणजे पत्र ही अशी गोष्ट आहे की ती कधीही आपल्याला वाटतच नाही की ते फाडून टाकावी किंवा टाकून द्यावी. आपलं मोबाईलचं असं आहे की मोबाईल बंद पडला की आपल्या भावना ज्या व्यक्त केलेल्या त्या सगळ्या जाऊ शकतात. त्यामुळे ओल्ड स्कूल नावाची कॉन्सेप्ट मला तरी मी त्यातली आहे असं बोलायला हरकत नाही. पत्र ही गोष्ट असते लाईफ टाईम आपल्याकडे राहते, कारण शब्द हे शाश्वत असतात आणि लिहिलेले शब्द कायम आपल्याकडे राहिलेले आहेत. ते शब्द शाश्वत ठेवणं आणि त्या शब्दांना पुन्हा म्हणजे ज्वलंत करणं याच उद्देशाने माझा PhDचा विषय लेखकांची पत्रे आणि पत्रात्मक साहित्याचा आदिबंधात्मक अभ्यास करते मी. म्हणजे सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने मी अभ्यास करते. जे काही लोकांनी पत्र लिहिले त्यामध्ये मी घेतलेले आहे यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई, G.A. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या मैत्रीमधलं असलेलं पत्रत्व, साने गुरुजी आणि मुले आणि ग्रेस आणि कवियाने यांची, आणि त्यात झालेले जे काही कादंबरी आणि जे काय आहे त्या सगळ्यावर माझा थिसिसचा हा विषय आहे. जेणेकरून पत्र पुन्हा लिहू द्या. जास्तीत जास्त लिहिणे म्हणजे लोक लिहितेच होत नाही, लोक फक्त बोलतात, लोक ऐकत नाहीत, लोकांना वाचण्यासाठी म्हणजे वेळ काढणं होत नाही. पत्र आल्यानंतर किमान 2 मिनिटं आपण व्यवस्थित वाचू शकतो. मेसेज पाठवल्यानंतर किती जण व्यवस्थित केअरफुली वाचतात, ते त्याचा आकडा कमीच आहे ना. किंवा असंही होत असेल ना की मी ज्या फिलिंग पाठवते त्याच फिलिंगने ते घेतलंही जाण्याची शक्यता अशी कमी. आणि कंपल्शन नाहीये की तुम्ही समोरचं तुम्हाला पत्र तुम्ही पाठवणं म्हणजे जबरदस्ती असं काही नाही. पत्र ही गोष्ट आहे, समोरचं जेव्हा पाठवून ते आपल्याला वाटतंच ते आपण त्याला पत्रातनं काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट याला मर्यादा येत नाही. पत्रामध्ये मुक्त आहे, फ्रीडम इज इक्वल टू मला लेटर हे आवाज वाटत असतं, कारण पत्रातनं आपण मुक्त फिलिंग आपण व्यक्त करत असतो. त्याच्या मागे नाही काही म्हणजे आपल्याला वाटत की आपण बंदिस्त ही गोष्ट करायला पाहिजे. काय आपण सुरुवातच किती छान करतो, प्रिय म्हणून करतो, माय डिअर म्हणून करत असतो, म्हणजे इतक्या छान पुढे आपण ते सुरुवात करत असतो. त्यामुळे तो फ्लो जो आहे तो ऑफकोर्स समजून घेण्याकडे जास्त जात असतो. त्यामुळे पत्र ही कॉन्सेप्ट मला जास्तीत जास्त त्याच्यावर काम करावं असं वाटतं आणि मला यापुढे त्याच्यावर काम करायचंच आहे. म्हणजे रिसर्च स्टडी तर माझा चालूच आहे, तो चालू राहणारच आहे, पण प्रॅक्टिकल दृष्ट्या पण त्यावर काम चालू आहे. जसं तू काम करतेच आहे, खूप हे उत्तम आहे. मला अजून एक विचारायचं आहे, आपण जेव्हा विद्यार्थ्यांसोबत असतो, आता वेगवेगळे बॅकग्राऊंडचे असतील, वेगवेगळे विचारधारेचे असतील, पण आता मुलं तांत्रिकदृष्ट्या पण तेवढी सक्षम झालेली आहेत. तर शिक्षक म्हणून आपण त्या अँगलकडे बघताना शिक्षकाने स्वतः डेव्हलप होणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे पण तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण विद्यार्थ्यांमध्ये मिक्स होताना, त्यांना समजून घेताना आपल्या पण काही अडचणी असतात, त्याच्यासाठी शिक्षकांनी काय करावं याबद्दल तू सांगशील? पहिली गोष्ट म्हणजे शिक्षक हा तटस्थ असला पाहिजे. तटस्थ असला म्हणजे
एकाच विचारधारेचा हा कुठलाही शिक्षक नसला पाहिजे, तर तो सर्वांगाने सर्वांचा विचार करणारा आणि चौकस विचार करणारा शिक्षक असला पाहिजे. कारण जी मुलं येतात ती वेगवेगळ्या कम्युनिटीचे येतात, वेगवेगळ्या विचारधारेचे येतात. त्यामुळे प्रत्येक मुले आपलं मूल आहे, म्हणजे आपलं स्वतःचं मूल आहे असं समजून जर आपण बघितलं तर लगेच जिव्हाळा निर्माण होतो त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट मला याच्यामध्ये पॉइंट आउट करावीशी वाटेल ते म्हणजे टेक्नॉलॉजी. तू म्हटली आहे, जेव्हा जशी टेक्नॉलॉजी वाढते आहे तसं शिक्षकांवर वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलंच जातं. पण त्याच्यामध्ये आता शिकणंही भाग आहे, कारण तो आमच्या कामाचा भाग आहे. म्हणजे जसं आम्हाला फक्त अपडेट होऊन चालत नाही, आम्हाला अपग्रेड पण होणं गरजेचं आहे. कारण हे वैचारिकदृष्ट्या अपग्रेड होणं गरजेचं आहे. म्हणजे मुलं जे मोबाईलवर त्यांना जे बघतात, जे काही गेम खेळतात, ते कुठले बाबा गेम खेळतात, त्यांच्याविषयी बोलायचं असेल, त्यांना त्यापासून वेगळं करायचं असेल तर गेम काय तर माहिती पाहिजे, याचं बेसिक नॉलेज पाहिजे. त्यामुळे शिक्षक ही गोष्टच अशी आहे, ती चैन आहे की कायम आम्ही शिकतच असतो. त्याच्यामुळे त्याच्या शिक्षकाच्या मागची एक काय म्हणतात ना, एक टॅगलाईनच आहे, तो कायम शिकणारा आणि शिकवणारा शिक्षक असतो. त्यामुळे टेक्नॉलॉजी किती वाढत गेली तरी आम्हाला शिकणं आणि काय काय आलं हे रोज बघणं गरजेचं आहे. कारण आज काहीतरी वेगळा शोध लागत असतो, उद्या काहीतरी वेगळा लागत असतो. जे लागतं ते पोचवणं गरजेचं असतं आणि पोचवताना तटस्थं आणि अशा पद्धतीने पोचवायचं द बेस्ट वे असला पाहिजे आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने मुलांना पण चांगल्या पद्धतीने पोचलं गेलं पाहिजे. हे याच्या मागचं माझा विचार आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये पर्सन टू पर्सन बरोबर. आता माझा शेवटचा प्रश्न आहे तुला, की युथ कट्टावर आपले विद्यार्थी सुद्धा आहेत. ऍज अ शिक्षक म्हणून शिक्षक दिनानिमित्त तू त्यांना काय मेसेज देऊ इच्छितेस? विद्यार्थ्यांना काही नाही, प्रत्येक लाईफची स्पेस आपण एन्जॉय करायला पाहिजे. कारण स्कूल लाईफ हे पुन्हा येत नाही, कॉलेजचं लाईफ पुन्हा येत नाही. लाईफ एन्जॉय करायची आहे, त्याच्या मागचं एन्जॉय करण्याच्या प्रत्येकाच्या ज्या संकल्पना त्या वेगळ्या असणार पाहिजे. पण आपण जे एन्जॉय करणं असेल ते आपल्या मेंदूला किंवा शारीरिकदृष्ट्या आपली ग्रोथ होते का हे बघणं गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे जग जसं चालतंय त्याच्या पाठीस आपण गेलो तर आपली काही ग्राफ आपला वाढणार नाहीये. त्याच्यामुळे जे सोशली ज्या गोष्टी चालण्यात त्याच्यापासून आपल्याला वेगळं काय करता येऊ शकेल, जेणेकरून आपलं फ्युचर ब्राईट होईल. लॉंग टर्म प्लॅनिंग असलं पाहिजे, आपल्या लाईफचं गोल फिक्स असलं पाहिजे. शॉर्ट टर्म जर असेल गोल तर आपल्याला कोणत्याही पद्धतीचं लगेच सक्सेस मिळत नाहीये. त्याच्यामुळे जे काही आवडीच्या गोष्टी आहेत ते जास्तीत जास्त एक्सप्लोर करण्याची स्टेज आहे. कॉलेज लाईफ, स्कूल लाईफ, ज्या काही लाईफचे जे फेज आहे ते जास्तीत जास्त एक्सप्लोर आणि एन्जॉय करण्याच्या ज्या गोष्टी ते भरपूर मुलांनी केल्या पाहिजेत. एन्जॉय हे त्या गोष्टीच्या काय आवश्यक आहे ते समजून घेऊन एन्जॉय करणं गरजेचं आहे. एन्जॉय करणं म्हणजे मोबाईल घेऊन बसणं अजिबात नाही, तर कॉम्प्युटरवर बसणं, टीव्ही बघणं म्हणजे एन्जॉय करणं अजिबात नाही. तर वेगवेगळी पुस्तक वाचणं, जास्तीत जास्त खेळ खेळणं, नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ती समजून घेणं. आताच्या मुलांना जर वेगवेगळ्या ग्राफिक्सचं आवडत असेल तर खूप सारे जण चांगल्या पद्धतीने ग्राफिक्सचं आधीपासूनच ते करत आहेत. गेमिंगचं आवडत असेल तर असं बना की जेणेकरून तुम्ही एक गेम क्रिएट करू शकत असाल, किंवा तुम्हाला जर कॉम्प्युटरचं आवडत असेल त्याच्यामध्ये टेक्निकल शिका. खेळामध्ये असेल तर असं काही बेस करा की तुम्ही नॅशनल लेवलला किंवा भारताचं नेतृत्व करायला पाहिजे. अभ्यासाची आवड असेल त्याच्यामध्ये ग्रोथ करायला पाहिजे. आपलं सेक्टर चूज करायला पाहिजे आणि त्यानुसार आपलं जे ग्राफ आहे तो फिक्स करणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला नक्की सांगायला आवडेल. थँक्यू प्रज्वली, आज तू गप्पा मारल्या आमच्यासोबत. हे शिक्षक दिनानिमित्त तू इथे प्रेझेंट राहिली त्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू युथ आणि सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण प्रज्वली सोबतच्या गप्पा ऐकल्या. या गप्पांमधून अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण बोललो. अशाच अनेक विषयांना धरून बोलण्यासाठी युथ कट्टाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा. थँक्यू सो मच.